हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्ञानपथ अकॅडमी 5. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲसिड प्लस बेसिस यामध्ये केमिकल प्रॉपर्टीज त्याचा डे 2 हा सिरीज कवर करणार आहोत. तर इथे आपण आज टाईप्स ऑफ रिॲक्शन ही डिस्कस करणार आहेत. त्यामध्ये फर्स्ट जी टाईप आहे ती आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. ओके, तर कॉम्बिनेशन रिॲक्शन ही याची जी डेफिनेशन आहे ती काही अशी आहे: when two or more substances combine to form a single product, it is called as combination reaction. ओके, तर याचा जर आपण फॉर्म्युला बघितला तो A प्लस बी गिव्स ए बी. म्हणजेच काय, एक ए प्रोडक्ट आणि एक बी प्रोडक्ट आहे. याला हे जेव्हा रिॲक्ट होतात तेव्हा आपल्याला ए आणि बी असं एक मिक्स प्रोडक्ट भेटतं आणि ते प्रोडक्ट सिंगल असतं. बरोबर, इथे जर आपण बघितलं आपल्याकडे किती प्रोडक्ट होते, हे 2 प्रोडक्ट होते वेगवेगळे. आणि जेव्हा आपली रिॲक्शन होत असते तेव्हा त्या रिॲक्शननंतर आपल्याला एकच सिंगल प्रोडक्ट हे भेटत असतं. म्हणून या रिॲक्शनला कॉम्बिनेशन असं म्हटलं जातं. तर याच्यावर आपण काहीसे एक्झाम्पल्स बघूयात. तर एक्झाम्पल नंबर फर्स्ट मी तुमच्यासमोर घेते. CaO प्लस H2O हे 2 वेगळे प्रोडक्ट्स मी घेतले. बरोबर, इथं मी कॅल्शियम ऑक्साईड आणि वॉटर हा प्रोडक्ट घेतलेला आहे. तर ते जेव्हा मिक्स होतं तर आपल्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड असं एक प्रोडक्ट भेटतं. ओके, बरोबर. अजून एखादी जर एक्झाम्पल बघितली जी एकदम सोपी आपण घेऊयात. फॉर एक्झाम्पल आता मी इथे हायड्रोजन प्लस ऑक्सिजन ते जर दोघं जर प्रोडक्ट्स मिक्स झाले तर H2O हा प्रोडक्ट फॉर्म होतो. ठीक आहे, इथे याला इक्वेशन, हे जे केमिकल इक्वेशन्स असतात त्याला बॅलन्स करणं खूप गरजेचं असतं. ॲक्च्युली ऑक्सिजनला आपण O2 असं डिनोट करतो आणि इथे जर बघितलं तर आपला हा जो 2 आहे तो बॅलन्स करता यायला पाहिजे, म्हणून आपण इथे 2ने मल्टिप्लाय करतो दोन्हीकडे. ओके, तर इथे जर आता बघितलं तर आपला जो 2 मल्टिप्लाय O आहे म्हणजे इथे O, इथं पण आपल्याला O2 भेटतं आहे आणि इथं पण आपल्याला O2 भेटतं आहे. आणि हायड्रोजन जे आहे 2 × 2 इज 4 आणि इकडं पण 4 असे भेटतं आहे. तर हे इक्वेशन बॅलन्स करणं वगैरे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. पण इथे आता आपण काय डिस्कस केलं की जेव्हा 2 प्रोडक्ट्स ॲड होतात आणि ॲड झाल्यानंतर त्याचं रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला एक सिंगल प्रोडक्ट भेटतं, अशा रिॲक्शनला आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन असं म्हणतो. ओके, वळूयात नेक्स्ट टाईपकडे. तर नेक्स्ट टाईप जे आहे ते आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शन याची डेफिनेशन आहे: अ सिंगल कंपाउंड ब्रेक्स into 2 or more simpler substances. ओके, ही डेफिनेशन आहे. तर ह्यामध्ये आपण जर लक्ष दिलं तर आधीची जे टाईप ऑफ रिॲक्शन होती ती होती कॉम्बिनेशन. बरोबर, आणि आता ही जे रिॲक्शन आहे ती आहे डिकम्पोजिशन. बरोबर, डिकम्पोजिशन म्हणजे काय, इथे काय दिलेलं आहे आपल्याला वर्ड, सिंगल सिंगल जे कंपाऊंड असेल, एक सिंगल कंपाऊंड असेल आपल्याकडे, त्याला आपण ब्रेक करतो, त्याला आपण तोडतो आणि ते तोडल्यावर आपल्याला वेगवेगळे 2 कंपाऊंड्स भेटतात. असं इथे जनरल फॉर्म्युला तयार होतो. ठीक आहे, तर याचा जर फॉर्म्युला बघितला तर तो आपल्याला असा भेटेल: AB हा कंपाऊंड आहे, त्याला ब्रेक केल्यावर आपल्याला 2 वेगळे कंपाऊंड भेटतात, A वेगळा आणि B वेगळा. ठीक आहे,
तर आपण याची एक रिॲक्शन एक्झाम्पल बघूयात. तर मी इथे कॅल्शियम कार्बोनेट एक कंपाऊंड घेतला आहे. त्याला जर आपण ब्रेक केलं तर आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड प्लस CO2 म्हणजे कार्बन अशी रिॲक्शन भेटते. ओके, तर इथे एक्झाममध्ये आता तुम्ही इथे जर बघितलात तर याला ऑब्झर्व केल्यावरच इकडे तुम्हाला 2 वेगळे कंपाऊंड एका साईडला दिसेल आणि राईट साईडला एकच कंपाऊंड दिसेल. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, कॉम्बिनेशनला असं एक रूल बनवून घ्या, C1 म्हणजे काय, कॉम्बिनेशनला 1च प्रोडक्ट भेटतो. ओके, आणि इथे जर लक्ष दिलं तर एका प्रोडक्टने तुम्हाला किती प्रोडक्ट तयार होतं इथे, 2 म्हणजे काय, D2. ओके, म्हणजे डिकम्पोजिशनला 2 प्रोडक्ट असे बनतात म्हणून D2. ओके, तर आपण आता नेक्स्ट प्रकार हा बघूयात, थर्ड वन, जो की आहे आपला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. याची डेफिनेशन आहे, अ मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट displaces a less reactive element from its compound. ओके, म्हणजेच काय, इथे आता एक असा कंपाऊंड आहे जो सिंगल आहे आणि एक असा कंपाऊंड आहे जो डबल आहे, म्हणजे 2 कंपाऊंड्स मिक्स आहेत. तर जेव्हा अशी जे कंपोनंट्स किंवा कंपाऊंड एका साईडला असतात तर त्यांच्यामध्ये असं ब्रेकिंग होते की ते ब्रेक झाल्यावर जे हायली मोर इफेक्टिव्ह असतं, ज्याच्यात खूप, आता आपण हे ऐकले की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज, तर पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज कायम हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होत असतो, बरोबर. तर असा एक कंपाऊंड जो खूप रिॲक्टिव्ह आहे. आता इथं बी आणि सी मधनं आपण जर बघितलं तर एखादा कंपाऊंड खूप रिॲक्टिव्ह असेल. ओके, फॉर एक्झाम्पल आपण इथं धरूयात सी हा खूप रिॲक्टिव्ह आहे बीपेक्षा. ओके, तर मग हा जो सी आहे हा ब्रेकडाऊन होऊन ए बरोबर चालला जाईल, म्हणजेच काय, इथे AC आणि बी हा सिंगल कंपाऊंड होऊन जाईल. ठीक आहे, तर अशा रिॲक्शनला आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हणतो. ओके, तर याचं एक आपण एक्झाम्पल बघूयात. झिंक प्लस कॉपर सल्फेट, Zn zinc plus CuSO4 कॉपर सल्फेट गिव्स. आता जर आपण रिॲक्टिव्हिटी सिरीज बघितली, मी तुम्हाला जी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल, त्यामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर झिंक आणि सल्फर हे दोघी रिॲक्टिव्ह आहेत. कॉपर हा लेस रिॲक्टिव्ह आहे. ओके, म्हणून ते जे मोर रिॲक्टिव्ह असतात ते एक साईडला होऊन जातात आणि लेस रिॲक्टिव्ह एक साईडला होऊन जातात. म्हणून इथे जेव्हा आपण थर्ड आपलं जे प्रोडक्ट येईल ते ZnSO4 आणि काय राहील, एकटा कोण राहील, तर तो राहील प्लस कॉपर. ओके, त्याचा आपल्याला प्रोडक्ट काय भेटलं आता, झिंक सल्फेट प्लस कॉपर. ओके, ही झाली आपली थर्ड टाईप. आता आपण फोर्थ टाईप ही बघणार आहोत, ज्याला म्हणतो आपण डबल डिस्प्लेसमेंट. ओके, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर या रिॲक्शनमध्ये 2 कंपाऊंड्स एक्सचेंज आयन टू फॉर्म 2 न्यू कंपाऊंड्स. म्हणजेच काय, तर इथे AB हा एक प्रोडक्ट असेल आणि CD हा एक प्रोडक्ट असेल. त्यांचे जेव्हा रिॲक्शन येईल, रिॲक्शननंतर जे सेम आयन्स असतात ते एक्सचेंज होऊन जातील, बरोबर.
त्या एक्सचेंजमुळे इथे आपल्याला जे प्रोडक्ट आहे ते असं मिळेल. ओके. ए बी प्लस सी डी प्रोडक्ट देईल आपल्याला ए डी प्लस बी सी. ओके. तर आता आपण याचा एक एक्झाम्पल बघूयात. Na2SO4 सोडियम सल्फेट प्लस BaCl2 बेरियम क्लोराईड. याची जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा आपल्याला बेरियम सल्फेट, इथे बघा, इथून आपल्याला सल्फर आणि इथून आपल्याला बेरियम हे वेगळं निघेल. ओके. प्लस NaCl आणि इथे 2 हा प्रोडक्ट आपल्याला भेटेल. तुम्ही जर इथं ऑब्झर्व केलं, याला A, B, C आणि D असं जर नाव दिलं तर इथे प्रोडक्ट ऑब्झर्व केलं तर आपल्याला BC किंवा CB हा प्रोडक्ट भेटतो आणि मग इथे आपल्याला AD असा प्रोडक्ट भेटतो. ओके. नेक्स्ट आता आपण टाईप बघणार आहोत, तो आहे 5th टाईप. त्याला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असं म्हणतात. यामध्ये जेव्हा ॲसिड रिॲक्ट होतो, व्हॅन ॲसिड रिॲक्ट्स विथ बेस, जेव्हा ॲसिड हा बेससोबत रिॲक्ट करतो टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. जेव्हा ॲसिड बेसचं रिॲक्शन होतं, ॲसिड प्लस बेस, तेव्हा त्याचं जे प्रोडक्ट आहे ते सॉल्ट आणि वॉटर भेटत असतं. अशा रिॲक्शनला आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असं म्हणतो. म्हणजे काय, ते न्यूट्रल होऊन जातात दोघी गोष्टी. ओके. ॲसिड आणि बेस हे न्यूट्रल होऊन जातात आणि आपल्याला सॉल्ट भेटतो आणि वॉटर भेटतं. ठीक आहे. तर याचं एक एक्झाम्पल बघितलं तर ॲसिड एक HCl घेते मी इथे आणि बेस NaOH. सो HCl रिॲक्ट्स विथ NaOH, तर आपल्याला इथून NaCl एक प्रोडक्ट भेटतं जे की आपलं सॉल्ट आहे, प्लस H2O. हे बघा, एक O आणि 2 Hचे आयन्स, H2O, हे आपल्याला वॉटर असं भेटतं. तर अशा रिॲक्शनला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असं म्हणतात. ओके. सो मी तुम्हाला इथे एक शॉर्ट ट्रिक सांगते जेणेकरून तुम्हाला सगळ्या रिॲक्शन्स लक्षात राहतील. तर मी तुम्हाला सांगितलं होतं C1 म्हणजे A प्लस बी गिव्स AB, म्हणजे सिंगल प्रोडक्ट हा आपल्याला भेटतो. नंतर मी तुम्हाला सेकंड रिॲक्शन सांगितली होती D2. ABमधून जेव्हा ब्रेक करू तेव्हा आपल्याला A आणि B हा वेगळा प्रोडक्ट भेटेल. तर जी आपली फर्स्ट रिॲक्शन होती ती होती कॉम्बिनेशन रिॲक्शन. इथे बघा, हे 2 प्रोडक्ट कंबाईन होतात म्हणून त्याला कॉम्बिनेशन असं नाव दिलं आहे. इथे डिकम्पोज होतात, डी म्हणजे दूर, वेगळे, म्हणून याला डिकम्पोजिशन नाव दिलं आहे. नेक्स्ट जे आहे ते आहे आपले डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. यामध्ये डिस्प्लेस होतं एक प्रोडक्ट, बरोबर. तर ती आहे AC डिस्प्लेस होतात आणि B एकटा पडतो. नंतर आहे डबल डिस्प्लेसमेंट. यामध्ये 2 प्रोडक्ट्स असतात, AB प्लस CD, आणि यांचे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन नंतर आपल्याला BC प्लस AD असे 2 वेगळे प्रोडक्ट्स भेटतात. नेक्स्ट होती आपली न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये आपलं जेव्हा ॲसिड प्लस बेस रिॲक्ट होतं तर आपल्याला प्रोडक्टमध्ये सॉल्ट प्लस वॉटर हे भेटत असतं. ठीक आहे. तर हे मी आज जे डिस्कस केले त्यावरनं तुम्हाला कुठलेही एक्झाममध्ये रिॲक्शन्स दिलेले असतील त्यावरून ऑब्झर्व करून तुम्हाला इझिली ते सॉल्व्ह करता येईल. सीटेटमध्ये रिॲक्शन्स दिलेले असतात आणि त्या रिॲक्शनवरनं ती कुठलीही रिॲक्शनचा टाईप आहे ते विचारलेलं असतं. म्हणून जर आपल्याला हे बेसिक नॉलेज माहिती असेल तर आपण इझिली तसे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. तर आपण आता इथे कालचे जे
रिॲक्शन्स होते ॲसिड आणि बेसिसचे, त्यातून मी तुम्हाला केमिकल प्रॉपर्टीज याबद्दल थोडं डिस्कशन करते. ओके, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ॲसिड्स अँड बेस. सगळ्यात आधी मी तुम्हाला एक फ्लोचार्ट बनवते इथे, जे आपल्याला सांगतं. पहिले आपण ॲसिड्सबद्दल डिस्कस करूयात. ठीक आहे, यामध्ये मेटल ॲसिड्स जे आहेत ते आपले कशाबरोबर रिॲक्ट होतात, तर मेटलबरोबर MCO3 किंवा MHCO3, त्यानंतर मेटॅलिक ऑक्साईड, आणि एक आहे बेस. ओके, तर ॲसिड जो आहे ह्या एवढ्या 4 गोष्टींसोबत रिॲक्ट होत असतो. तर पहिलं जर आपण बघितली मेटल, तर जेव्हा ॲसिड मेटलसोबत रिॲक्ट होतो, लेट्स टेक 2HCl प्लस मी Zn एक मेटल घेतला आहे, तर ते रिॲक्ट होऊन ZnCl2 प्लस H2 अशी रिॲक्शन तयार होते. आणि जेव्हा ही रिॲक्शन होते तेव्हा हायड्रोजनमध्ये पॉप साऊंड असा आवाज येतो. ओके, स्मॉल 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 पॉप्स होतात, बबल्स, आणि ते पॉप साऊंड असा आवाज येतो. तर तुम्हाला एक्झाममध्ये असं टेस्ट विचारतात की पॉप साऊंड कोणत्या टेस्टमध्ये येते, तर तुम्हाला हे लक्षात असलं पाहिजे की पॉप साऊंड हे जेव्हा ॲसिड मेटलबरोबर रिॲक्ट होतो तेव्हा येते. बरोबर, इथे पॉप साऊंड येते. आणि ती पॉप साऊंड कधी येते, जेव्हा तुमचा, आता इथं बघितलं तुम्हाला हे सॉल्ट भेटलं आहे आणि इथे तुम्हाला H2 म्हणजे हायड्रोजन भेटलं आहे. ओके, तर पॉप साऊंड कोणत्या टेस्टला येते, ॲसिड्स आणि मेटल्सच्या टेस्टला, Znच्या टेस्टला पॉप साऊंड होते, ज्याचं आपल्याला प्रोडक्ट सॉल्ट प्लस H2 असं भेटतं. ओके, नेक्स्ट आहे आपली MCO3 आणि MHCO3 रिॲक्शन. तर आपण आता सेकंड टाईप म्हणजे MCO हे बघणार आहे. तर जेव्हा ॲसिड बरोबर, मी इथे एक एक्झाम्पल घेते, Na2CO3 प्लस HCl, हे एक ॲसिडचं एक्झाम्पल घेतले, जे इथं तुम्ही लक्षात येत असेल CO3 घेतले, आणि एक मी एक्झाम्पल घेते ज्याच्यात NaHCO3 असं मी प्रोडक्ट घेतलं आहे, इथं H लावला आहे. ओके, हेच आपल्याला सांगितलं आहे. बरोबर, तर याची पण रिॲक्शन मी HCl बरोबरच तुम्हाला इथे करून दाखवते. ही जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा याचं प्रोडक्ट जे आहे ते आहे NaCl असं भेटतं. त्यानंतर त्याच्यात प्लस CO2 कार्बन डायऑक्साईड आणि H2O वॉटर हे येत असतं. ठीक आहे, आणि यामध्ये पण CO2 प्लस H2O हे प्रोडक्ट्स बनत असतात. तर ह्या दोन रिॲक्शनमध्ये नेमका फरक काय आहे, तर याला जर आपण बॅलन्स करायचा ट्राय केला तर इथे तुम्हाला दिसेल Na2 आहे. म्हणजेच काय, इथे जो सॉल्ट हा प्रकार आहे, आपल्याला माहिती ना, आपण इथे सॉल्ट बनवत असो ॲसिड्स, आणि जेव्हा रिॲक्शन होतं तिथे कधीही सॉल्ट बनतो. तर ह्या सॉल्टमध्ये कमी क्वांटिटीचं सॉल्ट बनतं, आणि ही जर सॉल्ट बघितली आपण तर ती डबल असते. बरोबर, HCO3पेक्षा. म्हणून अशा सॉल्टला आपण एक पुढे लाईम वॉटर टेस्ट बघतो. ओके, तर आता लाईम वॉटर टेस्ट म्हणजे कशी बघायची, तर हा जो आपल्या इथे गॅस आहे CO2. ओके, इथे आपल्याला कळलं आहे की आपल्याला जे प्रोडक्ट आहे ते काय भेटलेलं आहे, सॉल्ट प्लस CO2 प्लस H2O. ठीक आहे, हे आपल्याला प्रोडक्ट भेटलेलं आहे. तर हे जे CO2 आहे या टेस्टमध्ये, ती CO2ला आपण टेस्ट करण्यासाठी एक वेगळी टेस्ट करतो, ती म्हणजे लाईम वॉटर टेस्ट. ओके, तर मी इथे एक लाईम वॉटर टेस्ट आता तुम्हाला लिहून दाखवते. तुम्हाला CO3 आणि HCO3ची रिॲक्शन कळाली असेल. याच्यामध्ये आपल्याला डबल क्वांटिटीचा सॉल्ट भेटतो कंपॅरिझन टू HCO3, एवढंच होतं. तर आपण आता लाईम वॉटर टेस्ट डिस्कस करू. तर आता मी इथं एक इमेज ड्रॉ करते. ही एक टेस्ट ट्यूब आहे. या टेस्ट ट्यूबमध्ये Na2CO3 जी आता आपण मी तुम्हाला रिॲक्शन दाखवली ती रिॲक्शन इथे होत आहे. ओके, ती रिॲक्शन
झाल्यावर CO2 गॅस रिलीज होतो आहे, बरोबर. CO2 गॅस रिलीज होतो आहे. आपल्याला आता ते चेक करायचं आहे, तो गॅस CO2च आहे का. तर ते चेक करण्यासाठी आपण ह्या टेस्ट ट्यूबचा जवळ एक दुसरे टेस्ट ट्यूब आणतो. त्याच्यामध्ये लाईम वॉटर हे असतं, बरोबर. याच्यामध्ये काय असतं, लाईम वॉटर असतं. तर ह्या गॅस जेव्हा इथून पास होते आणि लाईम वॉटरमध्ये जाते तो गॅस, तेव्हा हा जो लाईम वॉटर आहे त्याचा कलर मिल्की होऊन जातो, म्हणजे तो दुधासारखा दिसायला लागतो. आणि त्याने आपल्याला कळतं की आता या टेस्टमधून आपल्याला कार्बन डायऑक्साईड हे भेटलेलं आहे. ओके, तर तुम्हाला इथे लाईम वॉटर टेस्ट आता कळाली असेल. तर आता आपण याची एक छोटीशी रिॲक्शन डिस्कस करूयात. तर लाईम वॉटरची रिॲक्शन अशी आहे की कॅल्शियम हायड्रॉक्साईड हे रिॲक्ट होते कार्बन बरोबर, बरोबर. आणि तेव्हा आपल्याला मिळतं कॅल्शियम कार्बोक्साईड. यामध्ये आपल्याला हा जो मिल्की कलर आला आहे ते भेटलं, बरोबर, प्रोडक्ट. पण आपण जर ही टेस्ट ट्यूब जवळून कार्बन डायऑक्साईड मूव्ह नाही केलं, सरकवलं नाही, कंटिन्यू त्याच्यात जर कार्बन डायऑक्साईड हा गॅस जात राहिला, तर काही वेळानंतर म्हणजे एक्सेस अमाऊंटमध्ये CO2 गॅस जर गेला तर काही वेळामध्ये त्यामध्ये CaHCO3 असं प्रोडक्ट आपल्याला दिसेल. म्हणजेच काय, त्याचा मिल्की वेचा जो कलर आहे तो वॅनिश होऊन जाईल. तिथे काही वेळानंतर मिल्की तो लाईम वॉटर दिसणार नाही. ओके, आणि याला कॅल्शियम हायड्रॉक ऑक्साईड हे प्रोडक्ट आपल्याला इथे भेटेल, बरोबर. इथे आपल्याला कॅल्शियम हायड्रोजन कार्बोनेट हे प्रोडक्ट आपल्याला इथे भेटतो. ओके, तर इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, पहिली तर ही जे रिॲक्शन मी तुम्हाला आता स्क्रीनवर लिहून दिली आहे लाईम वॉटर टेस्टची, ही खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट म्हणजे लाईम वॉटर टेस्ट ही कधी केली जाते, तर MCO3 आणि MHCO3 जेव्हा कार्बन डायऑक्साईड हे आपल्याला भेटतं त्यावेळेस लाईम वॉटर टेस्ट केली जाते. आणि लाईम वॉटर टेस्ट का केली जाते, तर त्याने आपल्याला कन्फर्मेशन भेटतं की यामध्ये कार्बन डायऑक्साईड ह्या प्रेझेंट आहे. ओके, होपसो तुम्हाला ही टेस्ट कळाली असेल. नेक्स्ट आता आपण पुढचे टेस्ट डिस्कस करूयात मेटल ऑक्साईडची. तर नेक्स्ट जी आपली रिॲक्शन होणार आहे ती आहे मेटॅलिक ऑक्साईड. ओके, तर मी इथे एक रिॲक्शन लिहिते स्क्रीनवर, ॲसिड प्लस मेटॅलिक ऑक्साईड. ठीक आहे, मेटॅलिक ऑक्साईड ॲक्च्युली त्याचं जे नेचर असतं ते बेसिक असतं, म्हणजे बेससारखं ते वागत असतं. ओके, म्हणून आता आपण खूपदा डिस्कस करून झाले की जेव्हा ॲसिड आणि बेस रिॲक्ट होतो तर आपल्याला सॉल्ट आणि वॉटर हे ॲज अ प्रोडक्ट भेटत असतं. म्हणून ॲसिडबरोबर कुठलाही मेटल ऑक्साईड हा रिॲक्ट झाला तर आपल्याला इथे काय प्रोडक्ट भेटणार आहे, तर ते आहे सॉल्ट आणि वॉटर. ओके, सॉल्ट प्लस वॉटर. क्लिअर. आणि इथे नेक्स्ट जी रिॲक्शन आहे आपली ती परत बेस बरोबर आहे, म्हणजेच काय, ॲसिड प्लस बेस गिव्ज अगेन सॉल्ट प्लस वॉटर. ओके, इथे मी लिहून देते सॉल्ट प्लस वॉटर. तर तुम्हाला फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, त्या म्हणजे ॲसिड्सच्या रिॲक्शनमध्ये मेटलसोबत तुम्हाला पॉप साऊंड भेटतो, त्या पॉप साऊंडने कळतं हायड्रोजन आहे त्याच्यात. आणि मेटल्स MCO3 आणि MHCO3 जेव्हा ॲसिडबरोबर रिॲक्ट होतात तेव्हा आपल्याला सॉल्ट प्लस कार्बन डायऑक्साईड प्लस H2O हे भेटतं. आणि याच्यामध्ये आपल्याला CO2 आहे का नाही हे कन्फर्म करण्यासाठी आपण लाईम वॉटर टेस्ट हे करत असतो. या दोन गोष्टी लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि रेस्ट ऑफ द रिॲक्शनमध्ये सॉल्ट प्लस H2O हे आपल्याला प्रोडक्ट भेटतं, म्हणून ते न्यूट्रलायझेशन रिॲक्शन्स अशा मानल्या जातात. ओके, तर हे आता आपण जे डिस्कस केलं ते सगळं ॲसिडबद्दल डिस्कस केलं. नेक्स्ट आपण बघणार आहोत बेसबद्दलच्या रिॲक्शन्स. मी आता इथे बेसिसचे रिॲक्शन लिहिते स्क्रीनवर. ठीक आहे, तर बेसलासुद्धा मी एक छोटासा असा फ्लो चार्ट ड्रॉ करते. तर पहिले आपण घेऊयात मेटल बरोबर नॉन मेटलिक ऑक्साईड बरोबर
आणि जी आपली थर्ड जी आहे ती आहे ॲसिड बरोबर. या तीनच रिॲक्शन होतात. बेसमध्ये MCO3 आणि MHCO3 ही रिॲक्शन होत नाही. ओके, हे लक्षात ठेवा. बेस बरोबर ही रिॲक्शन होत नाही. तर इथे जर बघितलं, मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेते, रिॲक्शन घेते. NaOH प्लस ZN. मी एक मेटल घेतला, जेव्हा यांची रिॲक्शन होती, हा बेस आहे आणि एक मेटल घेतला, यांची रिॲक्शन झाल्यानंतर Na2ZNO2 प्लस H2O रिलीज होतो. ओके, तर इथे सुद्धा मेटल जेव्हा बेसबरोबर रिॲक्ट होतं तर सॉल्ट प्लस H2 हा रिलीज होतो. आपण जर मागच्या ह्याच्यात बघितलं तर इथे पण सॉल्ट प्लस H2च रिलीज होतं, पण इथे सोबत आपल्याला पॉप साऊंड असं ऐकायला भेटतं, पण बेसमध्ये तसं काही आपल्याला ऐकायला भेटत नाही. इथे फक्त एक सिम्पल रिॲक्शन होत असते. ओके, आणि तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा ही रिॲक्शन होते, स्पेशली जेव्हा NaOH आणि ZNची, त्यावेळेस आपल्याला हा जो प्रोडक्ट भेटतो, ठीक आहे, त्या प्रोडक्टचं नाव खूप इम्पॉर्टंट आहे, कधीही एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतात. तर याचं नाव आहे सोडियम झिंकेट. ओके, तर आपल्याला यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा बेस आणि मेटलचं रिॲक्शन होतं तर आपल्याला H2 हा प्रोडक्ट रिलीज होताना दिसतो आणि आपल्याला सॉल्ट भेटतं. सिमिलरली ॲसिडमध्ये पण तसंच होतं, H2 हा रिलीज होतो आणि सॉल्ट प्रोडक्ट भेटत असतं. नेक्स्ट आपण बघणार आहे नॉन मेटॅलिक बरोबरची रिॲक्शन. फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲसिडमध्ये जेव्हा, इथं बघूयात आपण, ॲसिडमध्ये जेव्हा मेटॅलिक बरोबर त्याची रिॲक्शन होते तर याचं नेचर बेसिक असतं, बरोबर. तसंच जर नॉन मेटॅलिकची रिॲक्शन बेस बरोबर होत असेल, नॉन मेटॅलिक ऑक्साईड, मी शॉर्टकट लिहिले, तर याचं नेचर कसं असेल, अपोजिट, ॲसिडिक, बरोबर. आणि म्हणून इथे आपल्याला फक्त सॉल्ट प्लस H2O भेटेल, राईट. इथं आपल्याला ॲज अ प्रोडक्ट काय भेटेल, सॉल्ट प्लस H2O, कारण की जे नॉन मेटॅलिक ऑक्साईड आहे ते नेचरमध्ये ॲसिडिक असतात, म्हणून ती रिॲक्शन न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होऊन जाईल. आणि परत इथे जी लास्ट रिॲक्शन आहे आपली ती आहे ॲसिड बरोबर जेव्हा बेस रिॲक्ट होतं तर सेम अगेन सॉल्ट प्लस H2O आपल्याला ॲज अ प्रोडक्ट भेटत असतं. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्या ज्या रिॲक्शन आहे ॲसिड प्लस बेसमध्ये, इथे हीट रिलीज होते. ओके, आणि जेव्हा हीट रिलीज होते अशा रिॲक्शन्सला एक्झोथर्मिक रिॲक्शन असं म्हणतो. ओके, तर इथे मी प्रोडक्ट लिहून देते, सॉल्ट प्लस वॉटर. तर होप्सो तुम्हाला या काही बेसिक ज्या रिॲक्शन्स होत्या, ज्या इम्पॉर्टंट होत्या लक्षात ठेवण्यासाठी एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूसाठी, त्या मी तुम्हाला आज सगळ्या क्लिअर केल्या आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यावर क्वेश्चन्स कसे येतात CTETमध्ये ते दाखवेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.